नमस्कार मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आपण मध्य रेल्वेच्या गाड्या ह्या उशिरा येण्यामागचं मुख्य कारण हे मेल एक्सप्रेस आहे. तसा हे जिवंत नमुना तुम्हाला आज दाखवतो. ही पहा, ही दादर लोकल आहे जी कुर्ला स्थानकात 10:31 आहे मित्रांनो. आणि एकदम अतिशय वेळेत आलेली गाडी, ऑन टाईम गाडी होती. परंतु दादर स्थानकात जेव्हा हिला 11 नंबरवर थांबायचं आहे आणि परत 10:45ची ती कल्याणहून रिटर्न फिरणार होती, परंतु दादर स्थानकात सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेस ही खोळंबलेली असल्याकारणाने ह्या गाडीला मेन ट्रॅकवरच ठेवण्यात आलं व हिला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नेऊन तिथून परत कल्याणकरता ती एमटी रेक बनून परत माघारी धाडण्यात आलं. तुम्ही पाहू शकता. ही पहा मित्रांनो, तुतारी एक्सप्रेस तुम्हाला दिसते. ही 11 नंबरवर उभी आहे मित्रांनो. आणि त्यामुळे ही गाडी दादर असून देखील हिला आता पुढे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नेण्यात येते. आणि हो मित्रांनो, ही गाडी 15 डबा असून ही दादरहून कल्याणकडे रवाना होऊन कल्याणहून ही गाडी परत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे 12:15च्या सुमारास निघते व या गाडीची भायखळा याला पोचण्याची वेळ ही 12:38 आहे. तर मी तुम्हाला भायखळा स्थानकात ही गाडी दुसऱ्या खेपेला किती वाजता येते ते तुम्हाला दाखवतो. ही पहा मित्रांनो, भायखळा स्थानकात ह्या गाडीची वेळ ही 12:38 आहे. आणि मी तुम्हाला इकडचा इंडिकेटर देखील दाखवतो मित्रांनो. तब्बल 50 मिनटं गाडी ही उशिरा आलेली आहे. म्हणजे आपण पाहू शकता, म्हणजे एका तुतारी एक्सप्रेसमुळे रेल्वे बघा किती, जी ऑन टाईम दादरला पोचत आलेली गाडी आता दुसऱ्या खेपेला ही मुंबईकडे जाताना भायखळा स्थानकात बघा 50 मिनटं उशिरा आलेली आहे. क्रमांक 4 वर आलेली लोकल 12:38 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जनरल लोकल आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आलेली लोकल 12:15 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली तेज लोकल है. एक वाजून 30 मिनिट